अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त निषेध झाला आहे मोदी सरकारचा की भारतामध्ये मुस्लिमांवरती अत्याचार होत आहेत. त्यांच्या कमिटीचे रिपोर्ट्स आहेत, ते कमिटीचे रिपोर्ट सिनेटमध्ये वाचले गेलेले आहेत. त्यावेळेला प्रत्येक वेळेस जयशंकर यांना असं विधान करावं लागलंय की अमेरिकेला पूर्ण माहिती नाही भारताची, भारत कसा मुसलमानांना रिस्पेक्ट देतोय त्यांना माहिती नाही आहे, भारतामध्ये मुसलमान सेफ आहेत ते बघत नाही आहेत, ते नुसता कुठचा तरी एक फेक रिपोर्टवर ते सगळं करतायत, असं काही नाही आहे असं अमेरिकेला म्हणायला लागलं आहे. मग खामेनींनी म्हटलं तर काय, त्याच्यामुळे तेही त्यांचं विधान नकारश्रू आहेत, त्यात काही संबंध नाही आहे. खामेनींनी भारताबद्दल काय भूमिका घेतली किंवा इराणने याच्यावरती आत्ता भारताच्या सो कॉल्ड तटस्थतेचं काही अवलंबून नाही. ते इराणच्या आत्ता विरुद्ध आहेत कारण ते अमेरिकेच्या बाजूने आहेत. पण म्हणजे एक भारतीय नागरिक म्हणून आपण या युद्धामध्ये म्हणजे नेमकं कुणाबद्दल आपण निदान माणुसकीच्या बाजून तर जाऊ शकतो ना. एक्झॅक्टली. की हा जो काही बॉम्बिंग तुम्ही केलं कशासाठी केलं, अनपेक्षित का केलं, वाटाघाटी चालू असताना का केलं, हे प्रश्न तरी विचारू शकतो की नाही आपण. ते पण भारताने विचारलेले नाही. तेव्हा भारताने इराणची बाजू घ्यायची का इस्रायलची घ्यायची हा प्रश्न नाही आहे. आत्ता बॉम्बिंग कोणावर झालं आहे, इराणवर झालं आहे. बरोबर. सुरुवात कुठून झाली आहे, आणि कुठल्याही देशाची सार्वभौम पण युद्धाची या सुरुवात कुठून झाली आहे. बरोबर. इस्रायल आणि अमेरिकेने त्यांच्यावर बॉम्बिंग केलं, तिथून सुरुवात झाली आहे. हो. सुरुवात इस्रायलला काही केलं कोणी इराणने म्हणून झालेलं नाही आहे. बरोबर. फक्त इराणनी पॅलेस्टिनियन लढायला पाठिंबा दिला एवढंच आहे. आणि तो सुद्धा केव्हा, गाझामधला नरसंहार पाहून भारताने त्या नरसंहाराबद्दल भूमिका घेतलेली नाही. सर्व शाळांवरती, हॉस्पिटल्सवरती, बाजारपेठांवरती इस्रायल हल्ला करत होतो पॅलेस्टिनमध्ये, गाझामध्ये. भारत कुठे काय बोलला आहे.